विठ्ठला 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 विष्णुदासाची घोष जयकार सदा नारायण गरे छाटले धन अवघेची वाण तया पोटी सवंग सकाळा पुरे धनीवरी सेवावया नारी नरवाळा नारायण गरे छाटले धन अवघेची वाण तया पोटी तुका म्हणे येणे आनंदी आनंदू गोविंदे गोविंदो पिटला नारायण गरे छाटले धन अवघेची वाण तया समचरण जम निराबुदा जगणनी तपाणी मंडन मंडना तरुण सीमाला गंधरम नेत्रम सदैव पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास कलावज्ञ व उद्धरार्थावतारम कलंकं कतेजोदिकामोदि वक्रम कलाणीश वादापनोदार दीक्षम समाधिस्थं हृदिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय
अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी कायच नेनो बोलतो जनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानम च विदाय भक्ती इलोकितो येन समाधि राज वैराग्यवंतं सविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतं सोनपंत तथा कुनिजन तया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगदो संसती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा सुख करा मामा दांडी करा वंदितो जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जाननवाळी का अवतरला दयाची कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य भद्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्द मनसा स्मरामि भजे व्रजे कामण्डनं समस्त पापखण्डनं सभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं गुच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुस्तकम् आनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनाग नमामि कृष्णनाग सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर मस्तके पायावरी या वार करी संताच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत ज्याचे गावी केला वास त्याचे नसावे उदास चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जयकार सदा नारायण गरी साठविले धर अवघेची वाण तया पोटी भक्तजन पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग सर्व चिंता निवारक नारायण नामधारक आनंद विस्तारक जिजाऊ रमण कानबा प्रियबंधू जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा विष्णुदासांचा गावागावावर माणसा माणसावर काय विशेष परिणाम होत असतो अशा आशयाचं सुंदर चिंतन मांडणारा अभंग मी आजच्या पवित्र सेवेकरता निवडला अभंग माझ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा सांगतात की विष्णुदासांचा भगवत भक्ताचा गावागावावर माणसा माणसावर काय विशेष परिणाम होत असतो अशा आशयाचं सुंदर चिंतन मांडणारा अभंग मी श्री संत रेवागिरी बाबांच्या दर्शन घेतल्यानंतर मला आजचा सुचलेला अभंग आहे महाराज कारण की पवित्र भूमी तुमच्या गावात या संताचा या विष्णुदासाचा विशेष परिणाम आहे काय काय विशेष परिणाम होत असतो असं सुंदर चिंतन मांडणारा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला आहे अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं भक्त्याचं अति कर्तव्य ठरते याप्रमाणे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली श्री क्षेत्र धमाने या नगरीमध्ये चालत असलेला भक्ती उत्सव श्री संत रेवागिरी बाबा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य परमपूज्य रूपचंदजी महाराज औरंगपूरकर यांच्या प्रेरणेने चालत असलेल्या भक्ती उत्सवातील साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामस्थ भजनी मंडळाच्या सहकार्याने गायक वादकांच्या उपस्थितीत या गोड विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेल्या भक्ती उत्सवातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मजसारख्या पांबऱ्याच्या वाट्याला ज्यांच्या माध्यमातून आली आपल्या गावातील परमार्थीप्रेमी हरिभक्तीपरायण आमचे अरविंद भाऊ पाटील असतील यांच्या माध्यमातून संपर्क झाला व आजचं कीर्तनाचं जातृत्व ज्यांचं आहे ते आपल्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण भीमराव गंगाराम सेंदाणे यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा
अशीच सेवा भगवान परमात्मा या परिवाराकडनं करू व संत भोजन ज्यांचं होतं ते हरिभक्तीपरायण दानशूर व्यक्तिमत्व सुभाष पुंजू मोरे यांच्याकरता टाळी वाजवा. असं संत भोजन या परिवाराकडनं भगवान परमात्म्यानं करून घेऊ. ही ज्ञानोबराय तुकोबर यांच्या चरणी रेवागिरी बाबांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. व या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणजन मंडळीची उपस्थिती, हा आभाळा एवढी ज्यांची उंची महाराज आपल्या गुणांच्या माध्यमातनं, ज्यांची तुम्ही पहिली चाल ऐकली असे भजन सम्राट गायन कुकेळा ज्येष्ठ गुरुबंधू, संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचा परिचय, सर्वांवर गायनाच्या बाबतीत राज करणारे असे हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू राजेंद्रजी महाराज, बाबांची गोडासी उपस्थिती. बाबांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. त्यांनाच ज्यांनी साथ केली, ज्यांची कधीच जीवनात हार नसते असे जितेंद्रजी महाराज फार गोड गातात. आमच्या दादांकरता टाळी वाजवा. आणि ज्यांचा मृदंग सूर्याच्या किरणासारखा पवित्र आहे, तेजस्वी ओजस्वी आहे, शीतलता देतो, तसं त्यांच्या मृदंगातनं देखील बोलातनं तेजस्विता, ऐकण्यात गोडवा माधुर्य असे मृदंग तालमर्शी, मृदंग मार्तंड, मृदंग भैरव हरिभक्तीपरायण आमचे परममित्र गुरुबंधू असणारे आमचे किरण महाराज मुक्ताई नगरकर दादांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. फार गोड मृदंग वाजवतात, त्यांना धन्यवाद. जे हार्मोनियम वाजवतात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमच्या गावाचे श्रद्धेय वैकुंठ असे ज्ञानदेव महाराजांचेच मित्र असणारे, हा काय नामदेव नानांकरता टाळी वाजवा. आणि गोड विद्यार्थी आमचे तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतील हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू असणारे दत्तात्रयजी महाराज देवळीकर यांच्या गुरुकुलातील हे सर्व विद्यार्थी यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. सर्वच विद्यार्थी गाणारे गोड आहेत, मृदंगही गोड वाजवतात, कीर्तनही गोड करतात. या विद्यार्थ्यांच्या चरणावर मी नतमस्तक आहे. आणि सुंदरच आपल्याकरता शूटिंग देखील चालू आहे आपल्या गावातील ना ते दादा, त्यांच्याकरताही टाळी वाजवा. आणि परिसरातून आलेली पारमार्थी गोड व्यक्तिमत्व भजनी मंडळ आले असतील, त्यातल्या त्यात कापडण्यावरून आलेले आमचे दादा दिसत आहेत. परिसरातून आलेली ही सर्व भजनी मंडळ या सर्वांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. व माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आमचे भागवत महाराज कुर्मे पाडेकर त्यांच्याकरताही टाळी वाजवा. आणि तुमच्या कानावर जे गोड असा आवाज पोहोचवत आहेत, फार गोड साऊंड आमच्या दादाने जोडला. गळ्यात माळ आहे महाराज, काय आहे गळ्यात माळ आहे. असा साऊंडवाला पहिलाच मिळाला, नाही तर साऊंडवाल्याच्या गळ्यात माळ सापडत नाही महाराज. पण कीर्तनकार सुद्धा आहेत ते बरं का, हा संस्थेमध्ये आहेत. आणि त्यातल्या त्यात पवित्र वारकरी चेहऱ्यावर त्यांचं तेज आहे. आमच्या साऊंडवाल्या दादांकरता टाळी वाजवा आमच्या महाराजाकरता, त्यांना देखील धन्यवाद. पुरुष वर्गाची देखील विशेष उपस्थिती, महिला माताची देखील विशेष उपस्थिती. नाही तर ती आजली डोळे ताणू ताणू बघू राहिली माझ्याकडे. कारण महाराज तुझ्या लोकांचं नाव घेतो, आमचं का घेत नाही? तोही घेतो, टेन्शन घेऊच नको तू. कारण की या दोन सोनचिडी नेली वैतागलं मला महाराज. अरे मला अभंगच म्हणता येईना, तुम्ही म्हणणार का तोंडालाच पाणी यायचं महाराज. अरे त्या लालीपाप खात होत्या, अरे घरी जेवून नाही आल्या का तुम्ही? सोनचिडी हो वा वा गोळ्या फेकले आता काय काय ना, रोज आणायची पण कीर्तनात बसायचं, काय टेन्शन या. महिला माता काय नाराज होणं, काय इथं काय कोणाचं अंतकरण दुखावं, हा रेवागिरी बाबांचा दरबार आहे महाराज. इथं कोणाचं अंतकरण दुखवलं जाणार नाही, उलट दुखलेलं अंतकरण जिथं पवित्र होतो तो दरबार म्हणजे रेवागिरी बाबांचा. एवढ्या अंतरावरनं तुमच्या ग्रामस्थांनी बोलवलं तुमचं अंतकरण दुखवण्याकरता नाहीच महाराज. हा प्रत्येका नाव घेतो बघा. पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो. रेवागिरी बाबांचा मान राखून सुंदर गाणारे, सुंदर वाजवणारे, गोड वातावरण आहे. अंतकरणापासून कीर्तन श्रवण करा. कीर्तन काय सामान्य परंपरा नाही महाराज. कीर्तनाचा होय अंग हरिरूप. सहज मनुष्याचं शरीर कीर्तनामध्ये हरिरूप होत असतं, ही ताकद कीर्तनाची आहे. पण आपलं आयुष्य नाही हरिरूप होणार, निदान 1 तास तरी हरिरूप झालं पाहिजे. अशा अंतकरणाने आपण कीर्तन श्रवण केलं पाहिजे. हिंदीमध्ये सुंदर वाक्य माझे गुरुदेव सांगतात, वाक्य जर कळालं तर नक्की टाळी द्या, कळालं तर द्या बरं, नाही तर शेजारच्या म्हाताऱ्यानं वाजवली म्हणून वाजवायची नाही. का हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से तो ना सही लेकिन धमाने वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए.
असे अंतकरणाने 1 तास कीर्तन श्रवण करा. 1 तासात मी तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये पाठवणार. विठ्ठल गोड असं वातावरण आहे. आणि त्यातल्या त्यात आमचे शेलार मामा विना घेऊन उभे आहेत महाराज. तुमच्याकडे बघितल्यानंतर बाजी प्रभूंची आठवण झाली, तानाजी मालेश्वरांची आठवण झाली. फार गोड वारकरी विनेकरी बाबा आहे. बाबांकरता एकदा जोरात टाळी बघा. याला मूस म्हणतात महाराज. काय म्हणतात याला? लिंबू जरी ठेवला तरी कापून देतील बाबा. असा विनेकरी पाहिजे भरदास्त. बघितल्यानंतर सुद्धा अंतकरणात प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. नाही तर काही काही गावात असे विनेकरी असतात, ते ढांगळाम मांगळाम ढांगळाम मांगळाम, पण फार गोड विनेकरी. अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की विष्णुदासांचा गावागावामध्ये माणसावर विशेष परिणाम होत असतो. काय काय विशेष परिणाम होत असतो. ऐकताना शंका निर्माण होते, का हो महाराज, या सृष्टीवर का फक्त विष्णुदासच झाले का, की त्यांचाच सृष्टीवर विशेष परिणाम आहे? बाकी जीवांची यादी नाही का दिसत तुम्हाला? परमात्म्यानं तर अनेक प्रकारचे जीव निर्माण केले. एकी केली जलचरे, एकी केली भूचरे. पाण्यात राहणारे महाराज जीव, जमिनीवर राहणारे, त्या पदार्थांचा नाही दिसला का सृष्टीवर विशेष परिणाम? त्यांचा देखील परिणाम सांगतात शास्त्रकार, पण त्यांच्या परिणामामध्ये घातक आणि विघातक परिणाम दिसेल. मात्र विष्णुदासांचा सृष्टीवर कधीही बघा विशेष परिणाम. विठ्ठल विठ्ठल. महाराज शास्त्रकारांनी यादीच दिली. महाराज काय दिली? यादीच दिली. परमात्म्यानं सृष्टी निर्माण केली तर विशेष अंगाने परमात्म्याने 7 ते 8 पदार्थ निर्माण केले. किती? 7 ते 8 पदार्थ. एका शास्त्रकारांनी ती यादी दिली. ज्या विज्ञानाला आपण मान्य करतो त्या विज्ञानानं देखील मान्य केलं. ऐका कोणती यादी? ऐका. अंतोरी कस्तुरी चंद्र चंदनम च रूप दीप धूप भूप पदार्थाः दृश्यादृश्य पदार्थ समुदायम आश्चर्यवत परिणामम कुर्वन्ति. शास्त्रकार सांगतात परमात्म्याने 7 ते 8 पदार्थ निर्माण केले. पहिलाच पदार्थ विशेष अंगाने निर्माण केला, अंतुरी. कोणता पदार्थ? अंतुरी. कोणता? अंतुरी. अंतुरी शब्दाचा अर्थ सांगता येईल का तुम्हाला? याला संस्कृत म्हणतात. काय? संस्कृत. अंतुरी शब्द हा काय? संस्कृती. तो तुम्हाला कळणार नाही. अंतुरी म्हणजे त्यालाच मराठीत म्हणतात अंतुरीला माता भगिनी. काय म्हणतात? माता भगिनी. मग तुम्हा महिलांचा परिणाम नुसता 2024 ते 25 झालेला नाही. तुमचा परिणाम डायरेक्ट कृतयुगापासून आहे. केव्हापासून आहे? कृतयुगापासून. हे मी नाही सांगा, शास्त्रकार सांगतात. ऐका. कृत्यामचे रेणुका कृत्या त्रेता सीता कृत्या द्वापारे कलो कृत्या. शास्त्रकार सांगतात या पदार्थाचा परिणाम कृतयुगामध्ये देखील जाणवला. केव्हा जाणवला? कृतयुगामध्ये. कृतयामचे रेणुका कृत्या. कृतयुगात कोणती माता झाली हो? रेणुका माता. कोणती माता? आई रेणुका माता. मला सांगा त्या मातेच्या गडाचं नाव सांगता येईल का? माहूरगड. वा वा, या दिदी करता टाळी वाजवा महाराज. माहूरगड. मला सांगा महिला मंडळी, आता त्या आईच्या लेकराचं नाव सांगता येईल का? काय नाव होतं? परशुराम. काय नाव होतं? परशुराम. दिदी कृतयुगातले परशुराम आणि सध्या आपल्या गल्लीतला परशुराम सारखा आहे का? आपला गल्लीतला परशुराम. राम्या दे तंबाखू लाव चुना. पण ते परशुराम हातात काय असायचं? परशु असायचा. काय असायचा? परशु. उगा शायनिंग मारायला होता का मिरवायला? कृतयुगात जर परशुरामाला अधर्मी राजा दिसला ना दिसला की धडा वेगळं शिर कोण उडवायचं? परशुराम. अशी किती वेळा नक्षत्रीय वृत्ती केली परशुरामानं काका? 21 वेळा. किती वेळा? 21 वेळा. मग त्यावेळेस राजा जनक होते, राजा दशरथ होते. मात्र ते नीतीला धरून राज्य चालवायचे. काय काय? नीतीला धरून. मात्र अधर्मी राजा जर दिसला रे दिसला की धडा वेगळं शिर कोणी उडवावं? परशुरामांनी उडवावं. मला सांगा इथं पुरुष वर्ग हुशार आहेत. परशुरामाची गरज कृतयुगात होती का सध्या होती? आत्ता परशुराम पाहिजे होते महाराज. एकही चिता ठेवला नसता. पण महाराज ऐका, तेवढाच परिणाम नाही झाला. मग मला सांगा ज्या लेकराला किंचित अधर्म सृष्टीवर सहन झाला नाही कृतयुगात, तर रेणुका मातेने कृतयुगामध्ये गर्भामध्ये परशुरामाला वागवताना काय सामान्य परिणाम केला का? हो.
विशेष कृते आमचे रेणुका कृत्या विठ्ठल विठ्ठल. एवढाच परिणाम नाही झाला त्या माऊलीचा, ह्या पदार्थाचा अंतोरीचा पुढचा परिणाम आहे का कृतयुगातला त्या मातेचा. एक दिवस रेणुका माता परशुरामजी कुट्याच्या बाहेर गप्पा करत बसले. काय करत बसले? गप्पा. महाराज मला आठवतं, तुम्हाला आठवतं, या दादांना आठवत असेल, आपल्याला बालपणी मांडीवर बसवायची. कुठे बसवायची? मांडीवर. शूरवीरांच्या संतांचं चरित्र सांगायची, राजांचे चरित्र सांगायची. त्याचा परिणाम काही काही